गुड इव्हिनिंग. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर अंजली तळेकर पवार. आज आपण स्तनपानाविषयी माहिती, स्तनपान करताना कोणत्या पोझिशन्स असाव्या, काय टेक्निक्स असतात, स्तनपानाबद्दलचे काय गैरसमज आहेत आणि स्तनपान करणाऱ्या मातेचा आहार कसा असला पाहिजे याबद्दल आपणास हितगुज सादर करणार आहे. पण तत्पूर्वी क्षितिज संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती स्नेहलताई चौधरी कदम यांनी मला या व्हिडिओद्वारे मैत्रिणीशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानते. प्रत्येक स्त्रीसाठी आई बनणं हा सुखद क्षण असतो, पण त्याहूनही सुखदायक तो क्षण असतो जेव्हा ती आपल्या बाळाला पहिल्यांदा स्तनपान करत असते. बाळाचा पहिला स्पर्श आणि बाळाने पहिल्यांदा दूध पिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचं जे हसू बघून कोणतीही स्त्री सुखावून जाते. पण स्तनपान करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. स्तनपान हा बालकाचा पोषणाचा मूलाधार घटक आहे. प्रत्येक बाळाला स्तनपान हे 6 महिन्यापर्यंत केलंच गेलं पाहिजे. स्तनपान ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जन्मल्यानंतर बाळाला पहिल्या 1 तासामध्ये स्तनपान झालं पाहिजे. यामुळे बाळाचा आणि आईचा शारीरिक संपर्क वाढतो आणि स्तनपान करण्याची प्रक्रिया सुरू होते. सगळ्यात पहिले जन्मल्यानंतर 1 तासात जे दूध येतं त्याला आपण कोलेस्ट्रॉम असं म्हणतो. हे दूध घट्ट, पिवळसर आणि चिकट असतं. यामध्ये व्हिटॅमिन्स, जीवनसत्व, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स इत्यादी पोषक तत्व असतात. यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती आणि बाळाला इन्फेक्शनपासून संरक्षण मिळते. बाळाला प्रत्येक 2 ते 3 तासानंतर दूध स्तनपान केलं गेलं पाहिजे. पहिलं जे 1 तासात येणारं आईचं दूध असतं त्याला आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो. त्यानंतर जे 1 ते 2 दिवस दूध येतं ते पाण्यासारखं असतं, त्याला आपण फोर मिल्क असं म्हणतो. आणि 2 ते 3 दिवसानंतर जे येणारं दूध असतं जे घट्ट असतं त्याला आपण हाईंड मिल्क असं म्हणतो. स्तनपानामुळे बाळाला काय फायदे होतात, तर सगळ्यात पहिले बाळाचं आरोग्यवर्धक. नंतर हे दूध जे असतं ते जंतुविरहित असतं, पचायला हलकं असतं आणि आजारांपासून संरक्षण पण होतं. पण बाळाला स्तनपान करताना कोणत्या पोझिशनमध्ये दूध दिलं गेलं पाहिजे, अशी काही पोझिशन्स आहेत की ज्यामध्ये बाळ आणि आई दोघंही कम्फर्टेबल असतात. बऱ्याचदा बाळ हे 5 मिनिटं, 10 मिनिटं, कधी कधी 20 मिनिटं, तर कधी कधी 30 मिनिटं पण बाळ दूध पितो. अशा वेळेस आई पण कम्फर्टेबल असली पाहिजे आणि बाळसुद्धा कम्फर्टेबल असली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की बाळ दूध पितो पण त्याला व्यवस्थित दूध स्तनपान करता येत नाही. अशा वेळेस तो मध्येच सोडून देतो, रडतो, चिडचिड करतो, इरिटेट होतो. त्यासाठी पोझिशन खूप महत्त्वाचे आहे. जेवढ्या पोझिशन बाळासाठी महत्त्वाच्या आहे तशाच त्या आईसाठीही महत्त्वाच्या आहे. आईला पण पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखीचा त्रास होतो, कारण स्तनपान ही प्रोसेस 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवसासाठी नसते की ही प्रोसेस 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष चालू राहते. त्यामुळे आईने सुद्धा बाळाला व्यवस्थित पोझिशनमध्ये दूध पाजलं गेलं पाहिजे. त्यामुळे आईला पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखीचा पण त्रास होणार नाही. तर सगळ्यात पहिली जी पोझिशन असते तिला आपण क्रॅडल पोझिशन असं म्हणतो. क्रॅडल पोझिशन, क्रॅडल म्हणजेच काय की पाळणा. पाळण्यामध्ये बाळ सहजरित्या आरामदायी ज्या प्रकारे झोपू शकतो त्याच प्रकारे या पोझिशनमध्ये बाळ हे आरामदायी दूध पिऊन झोपू शकतं. ही जी पोझिशन असते सगळ्यात अगोदर या हातावर बाळाचं डोकं असलं पाहिजे. डोकं आणि मान ही वरच्या साईडला, पूर्ण शरीर हे खालच्या हातावर असलं पाहिजे. बाळाचं डोकं आणि मान आईकडे, त्याचप्रमाणे शरीर सुद्धा आईकडे चिकटलेलं असलं पाहिजे आणि एका समांतर रेषेमध्ये असलं पाहिजे. यावेळेस बाळाला दूध हे व्यवस्थित पिलं जातं. पण बऱ्याचदा असं होतं की बाळाचं डोकं आणि मान वाकडी झालेली असते आणि शरीर हे सरळ असतं. अशा वेळेस बाळाला स्तनपान व्यवस्थित करता येत नाही. आता ही पोझिशन, यामध्ये बाळाचं डोकं आणि मान ही आईकडे आहे आणि पूर्ण शरीर हे हातावर आहे आणि समांतर रेषेमध्ये आहे. अशा वेळेस बाळाला व्यवस्थित स्तनपान केलं जातं. पण बऱ्याचदा ही मान इकडे आल्यामुळे बाळाला व्यवस्थित स्तनपान केलं जात नाही. बाळाचा आणि आईचा स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट असला पाहिजे. यामुळे आई आणि बाळामध्ये मायेचं नात्याचं रूपांतर होत असतं. आणि जर आईचा हात गळून आला तर अशा वेळेस तिला खाली फिडिंग पिलो दिल्या जाते. आता जी येणारी पोझिशन आहे दुसरी, क्रॉस क्रॅडल पोझिशन. क्रॉस क्रॅडल पोझिशनमध्ये बाळाला ह्या हातावर घेऊन, हा एक हात रिकामा असला पाहिजे. बाळाचं
शरीर, डोकं या साईडला आणि शरीर खालच्या साईडला असलं पाहिजे. एक हात जेव्हा रिकामा असतो तेव्हा बाळाला, मातेला एका हाताने आईचं स्तन्य पकडून सी होल्ड पोझिशनमध्ये ब्रेस्ट पकडून बाळाच्या तोंडात द्यायची. त्यामुळे बाळ आरामदायी दूध पिऊ शकतं. बऱ्याचदा ही पोझिशन, ज्या बाळाचं वजन कमी आहे, जे बाळ प्री मॅच्युअर असतात, जे दूध स्तनपान करताना थकून जातात, अशा पोझिशनमध्ये ह्या बाळाला कम्फर्टेबल असतं. यानंतर जी येणारी पोझिशन आहे ती म्हणजे फुटबॉल पोझिशन. फुटबॉल पोझिशनमध्ये बाळाला फुटबॉलप्रमाणेच घेता येतं. ज्यांना 2 जुळे मुलं असतात त्यांना दोन्ही जुळ्या मुलांना सोबत घेऊन फिडिंग करू शकता येतं आणि एकाच वेळेस करता येतं ही फिडिंग. याला आपण फुटबॉल पोझिशन असं म्हणतो. पोस्टरमध्ये दिल्याप्रमाणे दोन्हीही बेबी आईला अलगद चिकटलेली असतात. आईने व्यवस्थित पकडून स्तनपान केलं गेलं पाहिजे या पोझिशनमध्ये. त्यानंतर येणारी पोझिशन म्हणजे साईड लाईन पोझिशन. साईड लाईन पोझिशन ही झोपून, एका अंगावर आईने झोपून बाळाला सुद्धा जवळ घेऊन स्तनपान करायचं असतं. पण बऱ्याचदा या पोझिशनमध्ये काय होतं की आईला रात्रीची झोप येते. अशा वेळेस आईचं ओझं हे बाळावर पडायला नको, ब्रेस्टचं वजनही बाळावर पडायला नको. त्यामुळे ही पोझिशन शक्यतो 3 महिने रिस्की असते. 3 महिन्यानंतर बाळ जसं मोठं व्हायला लागतं त्याला ह्या गोष्टी कळतात. जर आईचं चुकून ओझं जरी पडलं तर तो हालचाल करून बाजूला होतो. पण 3 महिन्यापर्यंत बाळाला ही शक्यतो पोझिशन टाळावी. दुपारच्या वेळेस जर ही पोझिशन केली तर काही हरकत नाही, पण रात्रीच्या वेळेस ही पोझिशन थोडी रिस्कीच असते. त्यानंतर येणारी जी पोझिशन असते बॅक लेईंग पोझिशन, म्हणजे बॅक साईडला झुकवून, चेअरवर बसून जेव्हा आपण बॅक साईडला झुकतो, बाळाला छातीशी घेऊन हे स्तनपान करता येतं. जेव्हा बाळाला छातीशी घेऊन स्तनपान करतो, कधी कधी असं होतं की बाळाला फक्त छातीवर ठेवलं की तो आपोआप ब्रेस्ट शोधण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला फक्त त्याला असिस्ट करायचं असतं. ही पोझिशन बाळ आणि आईसाठी दोघांसाठी दोघंही एन्जॉय करू शकतात या पोझिशनमध्ये. ज्याप्रमाणे ह्या पोझिशन असतात त्याचप्रमाणे बाळाला दूध कसं पाजायचं, बाळ दूध पितंय की नाही हे कसं ओळखायचं, सगळ्यात अगोदर आपण त्याला लॅचिंग प्रोसेस असं म्हणतो. लॅचिंग प्रोसेसमध्ये बऱ्याचदा आई ही पहिल्यांदा आई झालेली असते तेव्हा तिला समजत नाही की स्तनपान कसे करायचं, बाळ स्तनपान का करत नाहीये, बाळाला दूध पिताना का रडतोय. कारण आईचे निप्पल हे ड्राय झालेले असतात, सोर झालेले असतात आणि ती एकटी असताना तिला ह्या सगळ्या गोष्टीला फेस करायला प्रॉब्लेम येतात. कधी कधी आई आणि आजी असतात तर ह्या गोष्टी इझिली सॉल्व्ह होतात, पण जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा हे प्रॉब्लेमॅटिक असतात. अशा वेळेस जवळच लॅक्टेशन कन्सल्टंट असतात, त्यांना जाऊन लवकर भेटलं गेलं पाहिजे. आणि नाहीच जर गेलं तर मग आपण बाळाला दूध कसं पाजायचं हे कसं ओळखायचं, बाळ दूध पितंय हे कसं ओळखायचं. आपण सगळ्यात अगोदर बाळाची सकिंगची प्रोसेस असते. बाळ हे दूध 1, 2, 3, 4 वेळा हे सक करतो, मग थोडा वेळ थांबतो आणि त्यानंतर तो गिळण्याची प्रोसेस चालू करतो. ही झाली प्रॉपर लॅच टेक्निक. पण काही वेळा चुकीचा लॅच काय असतात की आईंचे निप्पल हे फ्लॅट असतात, एलिव्हेटेड असतात. अशा वेळेस हे निप्पल बाळाला तोंडात घेता येत नाही. कधी कधी तिथे जखम झालेली असते, आईला फिडिंग करताना खूप त्रास होतो. अशा वेळेस आई सुद्धा फीड करू शकत नाही. तेव्हा बाळाला दूध कसं पाजायचं. बाळाचं दूध जेव्हा आपण बाळाला दूध पाजतो अशा वेळेस सगळ्यात पहिलं बाळाच्या सकिंगकडे लक्ष द्यायचं. सगळ्यात अगोदर जी आपण सकिंगची प्रोसेस असते, बाळ दूध ओढत राहतो, मध्येच थांबतो, परत कंटिन्यू दूध ओढतो, थांबतो. अशा वेळेस बाळाच्या गळ्याच्या मुवमेंटकडे बघायचं. तो सकिंग केल्यानंतर बाळ हे दूध आत घेतो आणि गिळण्याची जी प्रोसेस असते ती आपण ज्याप्रमाणे गिळतो तर गळ्याची जी मुवमेंट होते त्याचप्रमाणे बाळाच्या गळ्याची मुवमेंट होते. अशा वेळेस समजायचं की बाळ प्रॉपर दूध पितोय. आणि बऱ्याचदा असं होतंय की बाळ दूध पितोय पण पूर्ण त्याचं पोट भरत नाही, तो अर्धवटच दूध पितो आणि रडतो. मग अशा वेळेस काय करायचं की बाळाला ज्या स्तनांमधून दूध पाजताना त्याला त्रास होतो तर अशा वेळेस दुसऱ्या स्तनांमधून दूध पाजण्याचा प्रयत्न करायचा. आता हे बाळ दूध पिलंय. बऱ्याचदा जे बाळ लहान असतात, वजनाने कमी असतात, प्री मॅच्युअर असतात, आईला कम्फर्टेबल होत नाही बाळांना दूध पाजण्यासाठी, त्यावेळेस बाळांना लॅक्टेशन कन्सल्टंट असतात त्यांच्याकडे घेऊन जायचं आणि कोणत्या पद्धतीने बाळाने दूध पिलं पाहिजे हे त्यांच्याकडून कन्सल्ट करून घ्यायचं. आता बाळाने दूध पिलंय की नाही पिलंय हे कसं ओळखायचं.
बाळाने दूध नाही पिलंय तर हे कसं ओळखायचं की बाळाच्या तोंडात निप्पल गेलंय पण बाळ निप्पल ओढू शकत नाही, कारण तुम्हाला लगेच वेदना व्हायला लागतात. निप्पल हे ड्राय झालेले असतात, सोर झालेले असते, बऱ्याचदा तिथे जखम पण झालेली असते. अशा वेळेस बाळाला दूध प्रॉपर ओढता येत नाही, त्यामुळे तो रडतो आणि इरिटेट होतो. अशा वेळेस जी निप्पल केअर क्रीम असते ही ब्रेस्ट फिडिंग करण्याच्या अगोदर 2 तास अगोदर लावायची. 2 तासानंतर ही पुसून व्यवस्थित स्वच्छ करून बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायची. त्यानंतर आता बऱ्याचदा आईचे निप्पल हे फ्लॅट असतात, एलिव्हेटेड झालेले असतात. तर अशा वेळेस काय करायचं की मार्केटमध्ये निप्पल बाहेर ओढण्यासाठी निप्पल पुलर मिळतात. ह्या निप्पल पुलरने काय फायदा होतो की जे निप्पल आत गेलेले असतात, फ्लॅट झालेले असतात, ते हे 4-5 वेळा पंप करायचे. हे थोडे थोडे बाहेर येण्यास मदत होतात आणि बाळाला प्रॉपर पकडण्याचे मदत होते. त्यानंतर जर निप्पल पुलर नाही भेटले तर मग सिलिकॉन रबर असतात. ते सिलिकॉन निप्पल शेपचे असतात, ते निप्पलला लावून बाळाला ओढण्यासाठी मदतीचं होतात. यामुळे निप्पल बाहेर येण्यासाठी मदत होते. बरेचदा आपण हॉस्पिटलमध्ये असताना नर्सेस असतात, त्यांना सिरिंज मेथड काय असते हे विचारायचं. सिरिंज ही निप्पलला लावून ओढण्याचा प्रयत्न करतात. ते निप्पल हळूहळू बाहेर येतात आणि बाळाला व्यवस्थित दूध पिलं जातं. आता बाळ दूध पितंय की नाही, आपण फक्त निप्पल तोंडात दिल्याने बाळ दूध पितोय असं हा गैरसमज आहे. सगळ्यात अगोदर निप्पलच्या बाजूला असलेला जो काळा भाग असतो त्याला आपण एरिओला असं म्हणतो. तो एरिओला सोबत आपल्याला बाळाच्या तोंडात निप्पल द्यायचं असतं, तेव्हा बाळ हे व्यवस्थित दूध पिण्यास सुरू होतो. यानंतर बाळाला दूध पिलंय पण बाळाचं पोट भरतंय की नाही हे आईच्या आहारावर पण डिपेंड असतं. कारण आईला जर व्यवस्थित दूध आलं तर बाळाला व्यवस्थित दूध जातं. त्यामुळे आईचा सकस आहार कसा असला पाहिजे. आई ही डिलेव्हरीनंतर बराच रक्तस्राव झालेला असतो, त्यामुळे विकनेस आलेला असतो. हा विकनेस भरून निघण्यासाठी जीवनसत्वयुक्त प्रोटीन्स, डाएट, कार्बोहायड्रेट सगळं युक्त आहार असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स ह्या पोषकांचं खूप महत्त्व असतं. त्या अगोदर आईला जो आपण आहार देतो तर त्यामध्ये पचायला हलका आहार दिला गेला पाहिजे. पचायला जड, गॅसी फूड, तेलकट अन्न हे टाळावे. आईचा संतुलित आहार असणं महत्त्वाचं आहे, कारण आईने जर संतुलित आहार घेतला तर व्यवस्थित दूध येईल आणि दूध आल्यानंतर बाळालाही त्यातून सगळे व्हिटॅमिन, कॅल्शियम, प्रोटीन्स, आयर्न मिळतील. बाळही स्ट्रॉंग राहील. सगळ्यात महत्त्वाचं आईने भरपूर पाणी पिलं पाहिजे. पण त्यापूर्वी पाणी हे स्तनपान करण्याच्या अगोदर 1 तास आणि स्तनपान केल्यानंतर 1 तास या प्रकारे आईने पाणी पिलं पाहिजे. फ्रूट ज्युसेस जास्त घेतले पाहिजे. आफ्टर डिलिव्हरी आईला विकनेस येतो तर बऱ्याचदा डॉक्टर हे 6 महिन्यापर्यंत कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेंट देतात. ते 6 महिन्यापर्यंत कंटिन्यू घेतले पाहिजे. आता प्रॉपर डाएट आईने काय घेतला पाहिजे. सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी, त्यानंतर 1 ग्लास कोमट दूध घेतलं पाहिजे. बऱ्याचदा आईला दूध हे कमी येतं तर नाश्त्यामध्ये नाचणीची, अहळी, खसखसची खीर घेतली पाहिजे. ज्या आई नॉन व्हेजिटेरियन आहे तर त्यांनी आमलेट, एग्स वगैरे घेतले तरी चालतात. पण ज्या व्हेजिटेरियन्स आई आहेत त्यांनी शिरा, उपमा, नाचणी सत्व, ओट्स इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. आईने आहार हा प्रत्येक 2-2 तासानंतर थोडं थोडं खायचा. डिपेंड करता आई किती क्वांटिटीमध्ये खाते त्यानुसार टायमिंग आणि वेळ चेंज होते. बऱ्याच आईंना असं होतं की हे पदार्थ आवडत नाही, ते पदार्थ आवडत नाही, पण असं करता कामा नये. प्रॉपर दूध येण्यासाठी सगळ्यात सकस आणि संतुलित आहार हा घ्यावाच लागत असतो. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये वरण भात, दूध पोळी, पोळी भाजी हे सगळं चुरून खाल्लं पाहिजे की ज्यामुळे स्तनपान करताना दूधही जास्त येतं. बऱ्याचदा असं होतं की काही आईंना मसालेदार पदार्थ, तेलकट पदार्थ हे जास्त आवडतात. पण अशा वेळेस या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण स्तनपान करत असतो तेव्हा ते अवॉइड केले गेले पाहिजे. संध्याकाळी 4-5 वाजता जेव्हा भूक लागते अशा वेळेस एखादं फळ खाणं महत्त्वाचं असतं. आहारात दुधाचा समावेश हा जास्त केला गेला पाहिजे, ज्यामुळे दूध येण्यास मदत होते. काही आईंना दुधासोबत शतावरी, ज्यांना दूध कमी असतं अशांना दररोज संध्याकाळी 1 ग्लास दूध, त्यामध्ये 1 चमचा शतावरी पावडर मिक्स करून घेतली गेली पाहिजे. यामुळे दूध वाढण्यास मदत होते. जसा
सकाळचा आहार असतो तसाच संध्याकाळचा आहार ठेवला गेला पाहिजे. आहाराची वेळ ही फिक्स केल्या गेली पाहिजे, ज्यामुळे बाळाच्या पचनाची क्रिया ही बिघडत नाही. ज्याप्रमाणे आपण आहार घेतो, आईचा आहार असतो, त्याचप्रमाणे जी आई आहारातून पोषक तत्व घेत असते ती सगळी बाळाला मिळत असतात. त्यामुळे आईने आहार हा सकस आणि चविष्ट घेतला गेला पाहिजे. आता आपण आहार घेतल्यानंतर आईने कोणते पदार्थ अवॉइड केले पाहिजे? आंबट पदार्थ, जे डीप फ्रीज पदार्थ आहे, थंड पदार्थ आहेत, तेलकट, मसालेदार, स्पायसी फूड, जे फास्ट फूड असतात, आणि कडधान्यामध्ये पावटा, कुळीथ इत्यादी पदार्थ अवॉइड केले गेले पाहिजे. आता ह्या गोष्टी अवॉइड केल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की आईला दूध व्यवस्थित येत असतं, पण बाळच ते दूध प्रॉपर पित नाही. बऱ्याचदा दूध जास्त येतं आणि बाळ हे दूध थोडं कमीच घेत असतो, यामुळे गाठी तयार होतात. त्यालाच आपण एन्गॉर्ज ब्रेस्ट असं म्हणतो. अशा वेळेस आईला प्रचंड वेदना होतात, ताप येतो. हे जे दूध साचलेलं असतं त्या ठिकाणी ज्या गाठी असतात त्या एकदम दगडासारख्या बनलेल्या असतात. तर घरी आई आजी असल्या की त्या सांगत असतात की गरम पाण्याने शेक, थोडंसं मालिश कर, यामुळे ते दूध बाहेर येईल, ती गाठ बाहेर निघून जाण्यास मदत होईल, त्यावर प्रेशर देतात. पण असं न करता हे आपण लॅक्टेशन कन्सल्टंट किंवा पेडियाट्रिशियनला जाऊन किंवा गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन या गोष्टींचं सॉल्व्ह केल्या गेल्या पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की जे क्रॅक झालेले निप्पल्स असतात त्या निप्पल्समधून पण इन्फेक्शन आत जातं आणि गाठी तयार होतात. ह्या गाठीचं रूपांतर पुढे जाऊन मॅस्टायटिसमध्ये होतं. हे रूपांतर झाल्यानंतर आईला खूप प्रचंड वेदना होतात, बाळालाही दूध पाजल्या जात नाही, बाळाची भूक पण बाळाला खूप भूक लागलेली असते, पण अशा वेळेस त्याला दूध पिलं जात नाही, कारण त्या गाठीमुळे आईला एवढ्या वेदना झालेल्या असतात की ती निप्पल बाळाच्या तोंडात देऊ शकत नाही. तर सगळ्यात अगोदर ही गाठ क्लिअर होणं इम्पॉर्टंट असतं. त्यामध्ये आता स्तनपान करणाऱ्या आईबद्दल काय गैरसमज असतात? सगळ्यात महत्त्वाचा गैरसमज म्हणजे आईच्या आहाराबद्दल असतो, की आईने हाच आहार घेतला म्हणजे बाळाचं पोट दुखतं, तेच खाल्लं म्हणून बाळाला शी लागलेली असते. पण असं काहीही नसतं. आईला जर पुरेसा आहार भेटला नाही तर बाळाला व्यवस्थित दूध येणार नाही. त्यामुळे आईला चविष्ट आणि सकस आहार दिला गेला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आईने हे खाल्लं म्हणून बाळ रडते, आईने ते खाल्लं म्हणून बाळ असं करते, पण असं काहीही नाही. हा गैरसमज दूर केला गेला पाहिजे आणि आईला व्यवस्थित आहार दिला गेला पाहिजे. आता आहारानंतर आईच्या औषधाबद्दल आणि आजारांबद्दल खूप मोठा गैरसमज आहे. बऱ्याचदा डॉक्टर्स, कितीतरी ॲक्ट्रेस यांनी आईच्या स्तनपानाबद्दल ॲड केलेली आहे. तरीही आपल्या समाज माणसामध्ये खूप असे काही गैरसमज आहे की ती एकदम मनामध्ये घट्ट रुतून बसलेली. सगळ्यात अगोदर तर आहार झाला, दुसरं म्हणजे औषध आणि आजारांबद्दल. आईला ताप, सर्दी, खोकला झाला म्हणजे बाळाला स्तनपान करायचं नाही, हा तर खूपच मोठा गैरसमज आहे. पण अशा वेळेस आईला स्तनपान केलं गेलं पाहिजे. आईचा आणि बाळाचा हा संपर्क फार जवळचा असल्यामुळे आईला जे इन्फेक्शन झालं ते बाळाला लवकर होतच असतं, पण स्तनपान बंद करणे हा काही त्यावरचा पर्याय नाही. स्तनपान चालूच द्यावं. असे काही मोजकेच व्याधी आहे की त्या व्याधीमध्ये आईने स्तनपान करू नये. आता त्यानंतरचा गैरसमज म्हणजे की बाळ जन्मल्यानंतर आईला दूध हे लवकर येत नाही. बऱ्याचदा ती टेन्शनमध्ये असते. टेन्शनमध्ये असल्यामुळे बाळ रडत असतं, दूध येत नाही, मग त्याला बाहेरचं गाईचं दूध देतात किंवा मग टॉप फॉर्म्युला फीड दूध पाजतात. पण अशा वेळेस आपण आईला समुपदेशन केलं पाहिजे, तिला सकारात्मक गोष्टी सांगितल्या पाहिजे, थोडा धीर दिला गेला पाहिजे, थोडा संयम ठेवला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की थोड्या वेळाने दूध यायला सुरुवात होते. आता अजून एक गैरसमज म्हणजे की जे 1 तासानंतर येणारं दूध असतं, ज्याला आपण कोलोस्ट्रोम म्हणतो, हे आपल्या बाळाच्या शरीरासाठी बाधक असतं. म्हणून ग्रामीण भागात किंवा बऱ्याच ठिकाणी आईचं पहिलं दूध हे पिळून टाकलं जातं, ते बाळाला दिलं जात नाही. पण असं न करता यामध्ये सर्व बाळाला आवश्यक असलेले पोषक तत्व असतात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे बाळाला हे दूध दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर आता जो येणारा महिना आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये, सब सेंटरमध्ये जे आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका ज्या असतात यांना 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत स्तनपान सप्ताहामध्ये स्तनपानाविषयी माहितीबद्दल
मार्गदर्शन प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर जे PSC मध्ये लसीकरण असतं त्यावेळेस जेव्हा आई ही बाळाला घेऊन येत असते, त्या लसीकरणाच्या वेळी प्रत्येक स्तनपान करण्याला मातेला हे मार्गदर्शन केलं जात असतं. ज्याप्रमाणे स्तनपान करणं महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे स्तनपान सोडवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. पण हा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर पाठवेल. या स्तनपानाविषयी जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असतील, काही क्वेरीज असतील तर मला कमेंट करा. थँक्यू सो मच स्नेहल मॅम अँड थँक्यू सो मच क्षितिज फाउंडेशन टीम. थँक्यू.